तुमच्या आणि माझे नव्हे त्या देशातल्या प्रत्येक माणसाचे भागविधाते हे आमदार आज आमदार झालेले आहेत. त्यांना महा झाला असेल तर ते झाले ते बाबासाहेबांच्या संविधानाने झालेले आहेत, हे लक्षात घ्या. नाही तर हे अजूनच शेती करत बसले असते. त्यामुळं या अशा माजुरांना ठीक करायला आंबेडकरी जनता समर्थ आहे हे मी तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो. त्यामुळं आणि पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो, आंबेडकरी जनता जेव्हा रस्त्यावर येते त्या पोलीस प्रशासनाची पण काय पळता भुई थोडी होते. मी हिंदू मिल मध्ये बघितलेला आहे. तुम्हाला सांगतो, हिंदू मिलचा जेव्हा आम्ही 12 एकर जागा ताब्यात घेण्याचा ठराव केला त्यावेळेस त्या तिथे असणाऱ्या कमिशनरने आणि सरकारनं काँग्रेसच्या त्यावेळेस नुसतं पोलीस मुंबईचे पोलीस नाही लावले तर त्याचबरोबर SRP लावली आणि रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा लावला. परंतु जेव्हा आम्ही ठरवलं जागा घ्यायची आहे आणि जेव्हा हजारो लोक हिंदू मिल मध्ये घुसली आणि आम्ही ताबा घेतला, त्यानंतर मुंबईच्या कमिशनरला विचारलं की बाबा तुझ्याकडे SRP SRP बंदुका घेऊन होती, रॅपिड ऍक्शन फोर्स AK-47 घेऊन होतं, तुम्ही यांना अडवलं का नाही? तेव्हा मुंबईच्या कमिशनरने सांगितलं, मी फायरिंगचा आदेश दिला असता यांच्यात 40-50 माणसं मेली असती, पण तो आजूबाजूचा एकही पोलीसवाला मला जिवंत सापडला नसता. ही नसता आणि ही खरी आंबेडकरी चळवळ आहे. नाही तर आमच्यामध्ये लफंगे बरेच आहेत, काही दलाल आहेत, काहीच्या रक्तामध्ये आता भेसळ झालेली आहे. त्या मर्यादा बाहेर करा आपल्या समाजातून. ज्या पद्धतीने खऱ्या असतात त्या पद्धतीने साड्याला बाहेर काढा आणि आंबेडकर चळवळ पुन्हा एकदा अत्यंत देदीप्यमान आणि ताकदवान करूया. मी इथं प्रशासनाला सांगू इच्छितो की आज बाबासाहेब आंबेडकरांची सून इथे येऊन इथे कार्यक्रम झालेला आहे. मी आता कागद बघितले, 85 पासूनचा रेकॉर्ड आहे. मालमत्ता कर भरला जातोय. 9,847 चौरस फुटाची जागा ही तेच म्हणतोय आता काय मी मराठी बोललो बर. तर ही जागा आज या इथं आपल्या नाव लागलेलं आहे. आणि असं असताना हिंदू मिल मध्ये कसलंही नाव नव्हतं तरी आम्ही जागा घेतली. आज बाबासाहेब स्मारक होतंय, इथं आपलं नाव लागलेलं आहे. त्यामुळं या इथं असणाऱ्या प्रशासनाला आता दलाल्या बंद करा. भरपूर पैसे खाऊन झाले, पोट फुटायची वेळ आली आहे. त्यामुळं पुन्हा तुमच्या मागे चौकशी लावली तर आज खाताय, उद्या जेलमध्ये भाकरी तोडावी लागेल. त्यामुळे या प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना मला सांगणार की मूर्खपणा करू का. आता ह्याच्या पुढे आंबेडकरी समाज एक संघ एक दिलाने आहे. कालच नांदेडला आपण ताकद बघितलेली आहे. 1.5-2 लाखाचा मोर्चा नांदेड मध्ये निघालेला आहे. उद्या जर ही माणसं तुमच्या मागे लागली तर रस्त्यावरून कपडे सांभाळून पळता भुई थोडी होईल. आणि त्यामुळं परत या आमच्या 25वी ध्वजाला जो आमचा सन्मान आहे, जो आमचा अभिमान आहे, त्याला हात लावण्याचा अक्षम्य गुन्हा कोणी करू नका हे इथे मी सांगायला आलेलो आहे. आणि जर हात लावण्याचा प्रयत्न केला, माझं सांगणं आहे त्याला तोडा. काय होईल ते मी बघतो. नंतर आपण बघू काय करायचं. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. कारण काय, हम तुम्हारे साथ. या देशामध्ये एकच कायदा चालतो, जिसके हात में लाठी उसकी मैस. आणि त्या पद्धतीने वागायला शिका. आणि या पोलिसांना माझं सांगणं आहे, आपण कृपया आंबेडकरी जनतेच्या आजूबाजूला फिरू नका. कारण काय, एकदा हे मागे लागले की ते जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत थांबत नाही. तेव्हा आज या इथं आपण सर्वजण आलात. अचानक मी इथे भेट दिली
मला आनंद वाटला की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आज एकत्र झालेला आहात. फक्त आपले जे गुलाम असतील, आपले जे दलाल आहेत, पहिल्यांदा त्या भडव्यांना चोप द्या, हा माझा सांगणार. तिथे संपवायला पाहिजे, त्याशिवाय समाज प्युअर होणार नाही. आज इथं भिक्षू संघ असताना सुद्धा हे मी भाषण करतोय, कारण शांतीचा मार्ग बाबासाहेबांनी दिला आहे. पण शांती कुठपर्यंत हा महत्वाचा विषय आहे. शांतीच्या ठिकाणी शांती आणि जिथं पाहिजे तिथं अशांती, या आणि त्यानंतर शांती, हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने वागा. तुमच्या बरोबर आंबेडकर कुटुंबीय आहे, एवढंच सांगतो. मला पहिला आता 11 वाजताचा मोर्चा आहे, तरी मी इथे मुद्दामून इथे आलेलो आहे. तेव्हा आपल्या सर्वांना परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नवोदय जय भीम.